व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धतीचं जेवण देखील आहे आणि प्रत्येक संघासाठी देखील शीतपेय या ठिकाणी दिलं जातं. गोलंदाज भरत आणि पहिला चेंडू ऑन दी ऑफचा फटका अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका, कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण नाही आहे. पहिल्या चेंडूवर घनगतीचा फार सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका आपण पहिला फलंदाज सुभाषाच्या बॅटमधून थोडंसं ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. फलंदाज बॅकफुटला जातो, चेंडू सुंदरसं स्क्वेअरकट केलं होतं आणि चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल झाला होता, मार्गस्थ झाला होता. खाली क्षेत्रामधून जाणारा चौकार सुभाषाच्या बॅटमधून येतोय. चौकारानं आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतो, संघाचं देखील श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 4. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू त्याच पद्धतीने चेंडूला प्रहार केला जातोय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातो की काय, आणि एक्झॅक्ट चेंडू पुन्हा एकदा सीमाच्या बाहेर जातोय. पंच 4 धावीचा इशारा येतात. बॅक टू बॅक 2 चौकार सुभाषाच्या बॅटमधून येतात. चौकार संघा धावसंख्या 4ने पुढे सकते, बिनबाद 8. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भरत. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फालतूमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जातं, मात्र कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता देखील आपण पाहतोय. भरत याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर, षटक क्रमांक पहिलं बिनबाद 8. एक चांगली सुरुवात, बॅक टू बॅक 2 चौकार देखील आपण सुभाषाच्या बॅटमधून पाहिलेत. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतो. चेंडू ऑन साईडला येतोय अरुण दी कार्पेट. अतिशय चांगला फटका देखील आहे. 2 धावा मिळतील. 2 धावा संघात धावसंख्या दोन्ही पुरस्थित धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती बिनबाद 10. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात देखील या ठिकाणी पाहतो. पोल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील आहे. बेल जज कॅच. पंच मात्र नो बॉलचा इशारा देखील या ठिकाणी करतात. बिमर फिक्स झाली होती कारण की फलंदाज थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू आहे. बघा यासाठी बिमरसाठी दोन्ही संघाने एक सुवर्ण संधी ऑप्शन आहे, आपण तो चेंडू चेक करू शकता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका, चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं होतं. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षणाला, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूवर सुंदरसं फ्लिक केलं होतं फलंदाज पंडित याने. चौकार येतो पंडित याच्या बॅटमधून देखील. चौकानं संघात धावसंख्या 4ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामधून पॉवर पेश करताना दोन्ही फलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग फटका घेण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलो होतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक कोणाकडनं? ओके ओके.
बघा आज खारबाव संघाला देखील या स्पर्धेसाठी खारबाव संघाचा नितीन चौधरी यांनी देखील ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. खास करून खारबाव संघाला एक सुवर्ण संधी आहे. आपण या चषकावर नाव करतो. आता नितीन चौधरी नंदकिशोर खारबाव बी संघाचे खेळाडू आहेत आणि आपण जर या चषकावर आपलं नाव कोरलं तर त्यांच्याकडनं स्पेशल एक 20 किलोचं बोकड त्या संघाला दिलं जाणार आहे. बोकड घ्या नाही तर रोकड घ्या असं त्यांचं देखील म्हणणं आहे. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज जयेश. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, धावसंख्या 17, बिनबाद आणि जिंदाबाद सुरुवात. फुल्यांचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज पंडित याला एक निश्चित लॉलीपॉप चेंडू होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र घेता आला नाही आहे. परिपूर्ण बीट होतोय. चेंडू येण्याच्या अगोदर आपण पाहिली होती बॅट कुठं थोडीशी रिलीज झाली होती आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालं नव्हतं. पुन्हा एकदा थोडासा स्लो रन गतीचा चेंडू, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील या ठिकाणी प्रयत्न केला जात नाही, नकार दिला जातो. एकच धाव, धावसंख्याकाने पोडू शकते ती 18. चला पुढील दोन संघ आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. कानाई पाई विपक्ष जयदुर्गा सुरई. या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ जयदुर्गा सुरई विपक्ष कानाई पाय. जयेश या ठिकाणी मात्र चेंडूला दुर्वण खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क देखील साधता आल्यानंतर याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता, आउट ऑफ ऑफस्टम. पंचांचा वाईटचा इशारा. ड्रिंक्स ट्रॉलीसाठी बाईक घेऊन यायचे. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. ड्रिंक्सवाली मैदानामधून जेव्हा जाईल तेव्हा जी बाईक आहे, गाडी आहे, ती आपण घेऊन यायची आहे. धावसंख्या 20वर पोहोचते. या ठिकाणी मात्र खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. थोडासा आपटेकर पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. काय फटका होता, जबरदस्त आपण पाहिला होता. फलंदाज थोडासा ऑन साईडला जातोय. चेंडूला सुंदरसं फोर्स केलं होतं आणि चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणार. चौथा मानकोली बी या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. निश्चितच यानंतर मित्रांनो पहिल्या फेरीची शेवटची लढत कानाई स्पोर्ट पाये आणि जयदुर्गा सुरई बी. मी भरतजी देवलीकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सुरेश एंटरप्राइजेसचे सर्वा आणि कानाई स्पोर्ट पाये या संघाचे करता धरता भरतजी देवलीकर आपण व्यासपीठावरती यायचे. एक सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडूची पॅक. फलंदाज या ठिकाणी त्रिफल अचित बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय. कानाई पाये आज संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. कानाई पाये या संघाचे सर्वा सन्माननीय भरतजी देवळीकर आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये होऊन विराजमान व्हायचं आहे. विजय भोरे आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. कानाई पाये संघाचे कॅप्टन आणि रिपोर्ट देखील त्या संघानं केलेली. अगेन संघाला देखील विनंतीशील अर्थातच जयदुर्गा सुरई संघ बी आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे.
चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण योगेशच्या बॅटमधून पाहतोय, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धाव संघात धावसंख्या एक पुढे सकते धावसंख्या होते ती किती 27. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर धावसंख्या 27. चला जयदुर्गा सुरे बी संघ देखील आपण आपलं रिपोर्टिंग करा. यानंतर मित्र आपण कुठं जाऊ नका. बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर. कानाई पाय विपक्ष जयदुर्गा सोरी बी या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाईम फटका आहे. नोमॅन्स लँडवर चेंडू आपण पाहतोय. इनफिल्डमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहज गती 1-2 धावा घेण्याची संधी. फटक्यामध्ये उंची जास्त आणि लांबी कमी आपण पाहिली. योगेशाच्या बॅट, मला वाटतं सॉरी सुभाषाच्या बॅटमधून फटका आपण पाहिला. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी सांगायची धावसंख्या देखील पुढे सरकते. धावसंख्या होते ती 29, 1 कमी 30. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, खरोखरच्या स्पर्धेसाठी जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण की सर्वच गोष्टी या स्पर्धेचं आयोजन संघाच्या वतीने केले गेलेले सर्वच गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक संघाची एक उत्तम सोय जेवणाची देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. आणि सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी जो ठरतोय त्याला देखील या ठिकाणी 7 पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक. तिसरं गोलंदाज दिनेश विवेक विवेक आहे. थोडासा मिस टाईम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष देखील आहे. मात्र बघा 2 क्षेत्ररक्षक दक्ष आपण पाहिले. मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना एक सूचना देखील केली जाते. आपण जेव्हा अशा प्रकारचा झेल घेतात तेव्हा कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. कदाचित अनर्थ घडू शकतोय. त्या अनुषंगाने असा झेल आपण कलेक्ट करताना कॉलिंग देणं फार महत्त्वाचं असतं. उत्तम रित्या झेल कलेक्ट केला जातो. महत्त्वाचा फलंदाज योगेश बाद होतो. नेक्स्ट न्यू बॅट्समन सचिन. कानाई पाया संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. विपक्ष संघ अर्थातच जयदुर्गा सुरे बी संघाच्या संघटनाकाल देखील विनयशी आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा. यानंतर लगेच या 2 संघांमधून नाणेफेक केली जाणार आहे. हा सामना देखील या स्पर्धेमधला सर्वात महत्त्वाचा सामना असेल. कारण की या सामन्यामधून आपल्या घरच्या मैदानामधून आपण पाहणार आहोत ऑर्गनाइज संघ जयदुर्गा सुरे बी अगेन्स्ट कानाई पाय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विवेक. मिस टाईम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष जज करतो का बघूया झेल. विवेक याचा अतिशय चांगला अभ्यासोत उत्तम कामगिरी देखील केली होती. मात्र झेलपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकला नाही आहे. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केले जातात. या 2 धावांची संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते 31. असं मात्र कानाई पाय संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थात जयदुर्गा सोरी संघाला देखील विनंती आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा.
जयदुर्गा सुरेश संघाचं देखील या ठिकाणी रिपोर्टिंग झालेले आहे. धन्यवाद. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असा ऑनचा फटका देखील पाहतो. ऑन दी कार्पेट चेंडू मिड विकेटला एक धाव घेण्याची संधी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या एकने पुढे सकते 32. सुरेख सुंदर फेक अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची परिपूर्ण मिस होताना आपण पाहिलं फलंदाज सचिन याला कुठल्या प्रकारचे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता देखील विवेकाच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3 32. बघा या स्पर्धेमधून 55 ते 60 धावा सेफ नाही आहेत. आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. हलका प्रश्न देखील पंचांना विचारला गेला. लेग बाईचा पंचांकडे येतोय आणि एकदा मी सांगाय धावसंख्या 33. 3 3 33. षटक क्रमांक देखील तिसरे षटक 33 धावा. चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस देखील आपण बॅटमधून पाहिला होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असलेली षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ते 11च्या सरासने 33. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. संघात धावसंख्या 2-33. बघा या स्पर्धेचं जर आपण अपडेट पाहिलं 50 ते 55 धावा देखील या स्पर्धेमधून सेफ नाही आहेत. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज प्रवीण. अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज सचिन याचा मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फुटवर्क पदलालित्यांचा वापर देखील या ठिकाणी केला गेला नव्हता आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फटका मारण्यासाठी या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जाते. धावसंख्या स्थिर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. आता मात्र सचिनच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट. चेंडूचा थोडंसं वेट केला. बॅट देखील सेट झाली आणि चेंडू ऑन साईडला एक बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका, भीमटोळा, वज्रटोळा, माठा तोळा. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 39. वेलकम रविकांत पाटील, चौथा हिरवा अणकोली बी या संघाचे एक सर्वे सर्व आहेत. आणि त्याचबरोबर चौथा हिरवा मानकोली बी संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. धावसंख्या आणि पुढे सांगते 39. पाणी लागेल.
चला प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. या ठिकाणी मात्र खराब चेंडूची लाईन आहे. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. चेंडूच्या बॅटपर्यंत चेंडू पोचू शकण्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा अवका बाहेरचा चेंडू आपण पाहिला. प्रवीण याचा पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वळ धावसंख्या इकडे पुढे सरकते. अतिशय चांगल्या चेंडूची फेक झाली होती. बॅटची मला वाटतं थोडीशी आतील काढा घेऊन चेंडू जातो शॉट फाईनला. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. एक धावेने संघ धावसंख्या एकने पुढे सगळे धावसंख्या होती ती 45. अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणारे 2 चेंडूंमधून बघूया जोशी 11 भादवड संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. मनोहर जोशी यांचा संघ आहे. हेमंतजी गोळवी यांचा हा संघ आपण पाहतोय. चेंडूला मोठा फटका मारण्याचा माणूस देखील आपण पाहिलो. चेंडूची लाईन रीड करता आली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. सुरेख सुंदर पद्धतीने मुस्कुस चेंडूची फेक झाली होती. हलकासा अपील पंच देखील संमत. लेग बिफोर फलंदाज बाद होतोय सुभाष. षटक क्रमांक 4 संपत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 45 आणि विजयाचं लक्ष असेल ते 46 धावांचं. तर चला जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये 2 दिग्गज संघामधून केली जाणार आहे नाणेफेक. सन्मानी व्यासपीठावर विराजमान शैलेंद्र बबन पाटील ज्यांचं नुकतं ज्या ठिकाणी शुभ आगमन झाले त्या मान्यवरांना विनंती आपण आपल्या शुभ असते या महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. शैलेंद्र पाटील अमरजी आपण देखील यायचं आहे. हॅलो चला दोन्ही संघाचे कॅप्टन हॅलो चला दोन्ही संघाचे कॅप्टन जयदुर्गा सुरे बी या संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं आहे. ऑर्गनाइज कमिटी अर्थातच जयदुर्गा सुरे बी संघाच्या वतीनं दोन्ही कॅप्टनांचं देखील मनापासून कौतुक स्वागत. खास करून पाये संघाच्या माहितीसाठी स्पेशल कॉईन आहे आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला स्वर्गीय अनंत स्मृती ज्यांच्या नावाने चषकाचा आपण आयोजन पाहतो त्यांचा फोटो आहे लोगो आहे. तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा सोरी दुर्गादेवीचं फोटो आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. जयदुर्गा असं म्हणणं होतं ना एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडतं आहे. मान्यवरांना विनंती आपण दोन्ही संघांना सिद्धपै देऊन सन्मानित करायचं आहे. बघा या संघाची एक चांगली संकल्पना आहे. प्रत्येक संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जातं. मग तुमचं जेवण असो की शीतपेय असो
एक चांगली संकल्पना आहे. मान्यवरांना विषयी आपण पुढच्या एकदा मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. नाणेफेक देखील 2 संघामधून झालेलं. नाणेफेकीचा कोल मला वाटतं पाय संघाच्या बाजूने लागतोय. मित्रा, नाणेफेका जिंकलेली, काय निर्णय असेल? शतरक्षण. मात्र शतरंज करण्याचा काही मुख्य उद्देश? आमचे जसे गोलंदाज आहेत जे कमीत कमी धावामध्ये यायला रोखू शकतात. आणि तसंच आमचे बॅटिंग लाईन आहे ते आम्ही इथे अगोदर जी सुरईची मॅच होती त्या मॅचमध्ये देखील आम्ही इथे खेळलेलो आहे. त्यामुळे थोडा अनुभव आम्हाला इथे आहे. पण समोरच्या टीमचा होम ग्राउंड आहे. बघू पुढची स्थिती काय असेल. मित्र, तालुका क्रिकेटमधून आपण आतापर्यंत बऱ्याच स्पर्धा खेळल्यात. आपण देखील एक स्पर्धा ऑर्गनाईज करता. मात्र एकमेव स्पर्धा सध्या एक चर्चेचा विषय तालुका क्रिकेटमधून जयदुर्गा बी सुरी संघाची जी स्पर्धा आहे, काय वाटतं? निश्चितच चांगलं आयोजन केलेलं आहे. अनंत स्मृती चषक सुरे बी संघाने व्यवस्थित नीटनेटकं मागच्या स्पर्धेपेक्षा आजचं जे आयोजन आहे एक चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे. आणि निश्चित या टीमला आमच्या टीमकडनं आणि आपल्या पूर्ण 40+ असोसिएशनकडनं निश्चित मी त्यांचं अभिनंदन करतोय की चांगली स्पर्धा त्यांनी इथे भरवलेली आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. मित्र, आपण नाणेफेक हरलात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? हो, बरोबर आहे. नाणेफेक महत्त्वाची होती. ते परत हारलो आहे. आता बॅटिंग फर्स्ट करायची आहे, तर ते बघूया. फलंदाजी करायची, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा? जास्तीत जास्त धावा 50+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. बघा, आपलं होम ग्राउंड घरच्या मैदानावर एक चांगला परफॉर्म करण्यासाठी तुमचे समर्थक देखील उपस्थित आहे. आणि पहिला सामना आपण खेळता एक अतिशय अतितटीचा आणि प्रेक्षकांना चांगला सामना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. तर मित्र, त्या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. टॉसबॉक्समधून 2 संघामधून नाणेफेक झाली होती. नाणेफेकीचा कोल लागतोय पाय संघाच्या बाजूने आणि प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केलं जातं या ठिकाणी घरच्या मैदानामधून सुरी संघाला फलंदाजीसाठी. मी पुन्हा एकदा आपण घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परममित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकुली, O2 कालुराम केनिम. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये श्री सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर येथून जयदुर्गा सुरई बी आयोजित स्वर्गीय अनंता स्मृती चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आपण दुसरा दिवस आज पाहतोय. आणि दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीची ही आजची तिसरी लढत मैदानामध्ये सध्या सुरू आहे. ती जोशी इलेव्हन भादवड आणि गावदेवी स्पोर्ट पाये या संघातून जो संघ विजयी होईल तो संघ चौथाईरवा मानकुली ए या संघाबरोबर दुसऱ्या फेरीची लढत खेळण्यासाठी सज्ज होईल. त्यानंतर पहिल्या फेरीच्या आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटच्या सामन्याची नुकतीच नाणेफेक संपन्न झालेली आहे. आणि कान्हाई स्पोर्ट पाये संघाने नाणेफेक जिंकून आयोजक संघ जयदुर्गा सुरी बी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. तर मित्रांनो, जाऊया मैदानामध्ये. 2 बलाढ्य संघादरम्यान सध्या सामना सुरू आहे आणि विजयाचं लक्ष आहे ते 46 धावांचं. निश्चितच कालच्या दिवसाचा विचार केला तर 44 धावा होत्या पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर आजच्या दुसऱ्या दिवसातून हा एक 46चं टार्गेट. शेहेचाळीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संजय आणि जयेश. सलामीर जोडी गोलंदाज सुभाष. पहिला चेंडू बघूया. गली पॉइंट रिजन मधून थर्ड मॅन सीमा रेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अगदी खेळाडू कक्षाला हा मानवंदना देणारा चौकार येतोय संजयच्या बॅटमधून. चांगली सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवर चौकार सुभाष यांच्या. आज निश्चितच पंडित भोईर यांना राखून ठेवलेलं आहे. बघा, नेहमी पंडित भोईर पहिले षटक हाताळत आहेत, मात्र सामन्याच्या माध्यमातून काहीतरी नवीन रणनीती, नवीन प्रयोग आपल्याला जोशी इलेव्हन भादवड संघाकडून पाहायला मिळतोय. सुभाष यांना पहिल्या षटकासाठी पाचारण केलेले आहे. चौकार खाल्ल्यानंतर एक चेंडू निर्धाव टाकलेला आहे. गोलंदाज तयार. चेंडूचा पाठलाग केला होता, मात्र अतिशय चांगली लाईन अँड लेंथ अपेक्षित उचली देखील दिली होती. आणि निश्चितच दगडूशेठ प्रतिष्ठान
चे अध्यक्ष फुलाजी पाटील, मानाजी पाटील, दिलीप पाटील यांनी गावदेवी स्पोर्ट पाये या संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर जयदुर्ग सुरई बी या आयोजन कमिटीचं देखील त्यांनी कौतुक केलेले आहे. धन्यवाद. बघा, पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सलग 2-3 चेंडू हे निर्धाव. सुभाष एक संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे आणि निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की या षटकामध्ये 15पेक्षा जास्त धावा येतील, मात्र ते सुभाष यांना मान्य नाही आहे. चांगली वापशी. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी संजयच्या बॅटमधून येतोय या षटकातील दुसरा चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 3 चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवर चौकार. म्हणजे या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शेष. गोलंदाज तयार. आणि इथे क्लिंग बोल्ट ऑफ स्ट्रिक वरचा अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता. बघा, एकच बेल स्ट्रीप झालेले आणि पहिला आद्रा संजयच्या रूपानं गावदेवी पाये संघाला. निश्चितच मित्रांनो, या स्पर्धेची सध्या तरी भिवंडी तालुक्यामध्ये 40+ क्रिकेट फॉर्मॅटमध्ये खूप चर्चा आहे. कारण की जयदुर्ग सुरई बी संघानं अतिशय उच्च दर्जाचं आयोजन नियोजन, त्याचबरोबर सर्व संघांची अगदी जेवणाची देखील अगदी चोख व्यवस्था केलेली आहे. शाकाहारी मांसाहारी जेवण देखील त्यांच्याकडून दिले जाते. गोलंदाज पंडित भुईर आलेले आहेत. आणि निश्चितच उद्या सुपर संडे आहे आणि मेगा फिनाले डे आहे. आणि उद्या निश्चितच आयोजन कमिटीच्याकडून सर्व संघांना एक चांगले जेवणाची मेजवानी दिली जाईल. अगदी आपण लग्न सराईमध्ये डाल मुंडे आणि बोकडाचं मटण आणि उद्याची व्यवस्था त्यांच्या आयोजन कमिटीकडून ही असेल सर्व संघांसाठी. खरोखरच जयदुर्ग सुरई संघाने कुठलीही कमीपणा दाखवली नाही आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी खर्च आहे तो चर्चा आहे. मिस टाईम फटका, चेंडू हवेमध्ये. बघू यष्टीरक्षक संदीप मोरे चेंडूच्या खाली आणि इथे जेल सुटलेले आहे. आणि बघा, पंडित भोईर थोडेसे नाखुश आहेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी त्यांना चालून आली होती, मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. धावसंख्या पोचते ती 9 या आकड्यावर. एक फलंदाज बाद झालेले आहेत. निश्चितच पंडित भोईर हे फलंदाजीमधून देखील चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूमध्ये त्यांनी 11 धावांचं योगदान देखील दिलेले आहे. आणि दुसऱ्या षटकाला मात्र पहिल्या चेंडूमध्ये त्यांना गडी बाद करण्याची संधी देखील चालून आली होती. 46 धावांचं लक्ष आहे. आणि फलंदाजीसाठी विवेक देवलीकर. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका. 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम. ते फटका खेळले होते. निश्चितच विवेक देवलीकर यांच्या मध्ये क्षमता आहे. चौकार षटकार मारून
सामन्यावर पकड मजबूत करण्याची. हा खेळाडू एक गावदेवी पाये संघाचा हुकमी एक्का आहे. चप्पल क्रॉस झाले होते, इथे लाईन चांगली आहे, अपेक्षित उचली दिली होती या चेंडूवर आणि अतिशय चांगलं इष्टिरक्षण संदीप मोरे यांच्याकडून देखील बघायला मिळालं. जेव्हा फलंदाज चप्पल क्रॉस होऊन फटका खेळतात तेव्हा निश्चितच इष्टिरक्षकाचे डोळे बंद होतात आणि असे चेंडू गॅदर करणे फार अवघड असते इष्टिरक्षकाच्या मागे. इथे बघूया, उंची जास्त, लांबी कमी आणि इथे झेल घेण्याची संधी होती. डीप लॉंग ऑफ वर इथे बघा दुसऱ्यांदा देखील संधी गमावलेली आहे. निश्चितच फलंदाज जयेश यांना धावचीची संधी होती. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2ने वाढून झालेली ती 15. 10 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 15 धावा आलेल्या आहेत. बघूया, विवेक देवलीकर यांनी 3 चेंडूमध्ये 1 चौकानाचं 6 धावा बनवलेल्या आहेत. तर बाद झालेले फलंदाज 7 चेंडूमध्ये 8 धावा. संजय जयेश खेळतो 1 वर आणि अजूनही येणाऱ्या फलंदाजीमध्ये उमेश मुकदम यांचं येणं बाकी आहे. 46 धावांचं लक्ष आहे आणि जोशी 11 संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे, कारण की सचिन आणि नानाबाई अजूनही गोलंदाजीमध्ये येणं बाकी आहे. आणि ते फलंदाज स्क्वॉड इव्हॅन बघा, अगदी पंचांच्या निर्णयाची वाट न बघता सरळ आपल्या खेळाडू कक्षाकडे वाटचाल केली होती विवेक देवलीकर यांनी. आणि हा खरा मित्रांनो क्रिकेटचा विजय आहे आणि ही खेळवृत्ती आपल्याला दाखवायची आहे. कुठलाही खेळ खेळताना अगदी प्रामाणिकपणे खेळवृत्ती दाखवणं हा प्रत्येक खेळाडूचा एक अधिराज्य भाग आहे आणि तो खरोखरच प्रत्येकाने खेळवृत्ती दाखवावी. एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे आणि निश्चितच मी तर म्हणेन की हा फलंदाज बाद झालेला आहे आणि यानंतर जोशी 11 भादवड संघाने या सामन्यावर आपली पकड मजबूत केलेली आहे की काय हे देखील पाहण्यासारखं राहील. क्रिकेटचं समीकरण आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. आज योगेश देवलीकर यांच्या खांद्यावर देखील संघनायकाची जबाबदारी आहे. फलंदाज प्रवीण येतोय. धावसंख्या ती 15 आणि अजूनही विजयासाठी 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13 मध्ये 31चं समीकरण आहे गावदेवी पाये संघासमोर. गोलंदाज पंडित भोईर. षटकातील शेवटचा चेंडू प्रवीण याच्यासाठी. पहिल्या चेंडूवर फटका उडवलाय आणि चांगला निर्णय, चांगला झेल जज केला होता. खरोखर सुभाष यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी एका हातामध्ये झेल पकडला होता, मात्र सीमारेषा ओलांडली होती आणि या चेंडूवर आलेले आहेत 6 धावा. अगदी आमच्या समालोचक कक्षाच्या समोर वेल जज कॅच, मात्र नाही राखू शकले स्वतःचा बॅलेन्स आणि सीमारेषेच्या बाहेर गेले होते क्षेत्ररक्षक सुभाष. आणि धावसंख्या षटकाराने वाढून झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा झालेली आहेत. 2 बाद 21.
पाये संघासमोर आणि 12 चेंडूमध्ये त्यांनी 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा बनवलेल्या आहेत. 46 धावांचं लक्ष आहे. बघूया येणाऱ्या 12मध्ये 25 धावा बनवायचे आहेत आणि तिसरा षटक हाताळण्यासाठी बघूया गोलंदाज कोण येत आहेत. अगदी दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा षटक असेल. 12मध्ये 25 धावा बनवायचे आहेत. देवानंद येतोय. बघूया सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी जोशी 11 बादवड संघाकडून देवानंद आले आहेत. निश्चितच आमचे गणेशदादा केनी मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य तसेच त्यांच्या समवेत रविदादा पाटील 44वा ए आणि बी संघाचे दोन्ही करता धरता आणि निश्चितच गणेशदादा केनी यांच्या संघाला आपण आज इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाबरोबर 44वा मानकुली ए या संघाची दुसऱ्या फेरीची पुढील लढत असेल. इथे चेंडू वाईट आहे. धावसंख्या झाली ती 22. निश्चितच संदीप मोरे यांनी यष्टीचित फलंदाजाला केलं नाही आहे, कारण की त्यांना माहीत आहे येणारा फलंदाज हा उमेश मुकादम असेल. ऑनसाईडला फटका केलेत. बघूया एकच धाव येईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि ते आपलं पॉपिंग क्रीज सोडणं दोन्ही खेळाडूंसाठी हे गरजेचं आहे. एक चांगला क्रिकेट मैदानातून खेळला जातोय जोशी 11 बादवड संघाकडून. एकेरी धावेनी संघाची धावसंख्या हलत पुढे सरकते ती 23 आकड्यावर. 23 धावा झाल्यात आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 23 धावा. 14मध्ये 23 बनवल्यात आणि 10मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. स्विंग अँड मिस चांगली बोटांची जादू इथे दाखवतोय गोलंदाज देवानंद. शॉर्ट रनअपनी राऊंड द विकेट. इथे बघा फटका खेळलेत. उंची जास्त आहे आणि लांबी कमी. इथे सुभाष करून कुठलीही चुकी नाही आहे. चांगला झेल जज केलेला आहे. अगदी सीमारेषेच्या किंचित अंतरावर हा झेल पकडला होता. चांगली गोलंदाजी. खरोखरच नाना याचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की अगदी महत्त्वाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी त्यांनी देवानंद याला पाचारण केले आहे. तर निश्चितच बघा, ज्या खेळाडूंना पाठीरेख्यांना कोणाला जेवण करायचं असेल तर जेवण करून घ्यायचं आहे. शाकाहारी मांसाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था
आयोजन कमिटीच्या वतीने ते करण्यात आलेली आहे. तरी सर्व संघाच्या सहकारी खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी जेवण करून घ्यायचं आहे. धन्यवाद. तर निश्चितच आमचे भोजन दाते आणि सुरई गावचे समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व कमलाकर वजे साहेबांकडूनही जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. धन्यवाद कमलाकरजी वजे. तर आज चौकार येतोय आणि चौकारांनी धावसंख्या वाढून झालेली ती 27 धावा. 46 धावांचं लक्ष आहे आणि 27 धावा झाली आहेत. सात चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. बघा दोन्ही संघांना अजूनही मी तर म्हणेन की समान संधी आहे. 50-50 अजूनही सामना कुठल्याही संघाच्या बाजूनी झुकलेला नाही आहे. 7-19 आणि या खेळपट्टीवर 7-19 या धावा जास्त नाही आहेत. जर आपण चांगली फलंदाजी केली तर 19 धावा निघू शकतील आणि जर आपण चांगली गोलंदाजी केली तर निश्चितच 19 धावा डिफेंड देखील करू शकाल. इथे चेंडूला सोडून दिलेले आहे. आउटसाईड ऑफ स्टंप. अगदी पंच प्रसाद राज्याध्यक्ष सरांचा इशारा वाईट. धावसंख्या झाली ती 28. 7-18चं इक्वेशन आहे. 7 चेंडू 18 धावा आणि 44वा मानकुली हे संघाचं अगदी या सामन्याकडे बारकाईने लक्ष आहे. कारण की चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ 44वा मानकुली ये या संघाबरोबर पुढील लढत खेळण्यासाठी सज्ज होईल. बघूया या चेंडूवर काय पंच आमच्यापर्यंत निर्णय देतील. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. बघा मैदानी पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांनी अगदी मान्य करायचं आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि ते तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये बघूया पंच काय निर्णय देतील. 2 धावा पूर्ण आहेत की मात्र इथे फलंदाज नाबाद आहे. बाद का केला गेला नाही आहे याची पडताळणी याची तपासणी केली जाते. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही सर्व संघांना सूचित करतोय, विनंती करतोय की पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचा आहे. पंचांवर कुठल्याही प्रकारचा आपण दबाव टाकायचा नाही आहे. पंचांची बातचीत आपण कुठल्याही प्रकारची करायची नाही आहे. धावसंख्या 28 झाली आणि या चेंडूवरचा निर्णय आम्ही पेंडिंग ठेवलेलं आहे. बघूया पंच जेव्हा निर्णय देतील तेव्हा मी या चेंडूवरच्या ज्या काही धावा आली आहेत त्या ॲड करणार आहोत.
पंच भोजनासाठी विश्रांती घेत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहायचे आणि त्वरित आपण खेळाला सुरुवात करायची. धावसंख्या 28 झाली आहे आणि शेवटच्या चेंडूवर पंच आपण निर्णय आमच्यापर्यंत कळवा. 2 धावा पूर्ण आणि 2 धावा पेनल्टी. धन्यवाद. एकूण 4 धावा आणि संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा झालेल्या आहेत. 32 धावा झाल्यात आणि शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन सचिन येतोय जोशी इलेव्हन भादवाड संघाकडून. 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण अजूनही सामन्याचं शिल्लक आहे. बघा मित्रांनो, आपण भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेमधून भरपूर स्पर्धा खेळलेल्या आहोत आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आपण प्रत्येक स्पर्धेच्या एंट्री फॉर्मवर अगदी ठळक अक्षराने लिहून देतोय. आणि खरोखरच पंच हे देखील मनुष्य प्राणी आहेत. चुका या होणार आहेत. चुका कशा सुधारायच्या या आपल्याला शिकायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. 6 चेंडू 14 धावांचं समीकरण. गोलंदाज सचिन, समोर फलंदाज आहेत उमेश मुकादम. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांचं समीकरण आहे. पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला होता. सिली मिड ऑफ वर आणि लेग बाईचा इशारा येतोय. पाच चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज आहे. आणि बघूया सचिन आणि दिनेश दोन्ही तगडे खेळाडू आहेत. एक जोशी इलेव्हन भादवड संघाचा गोलंदाज तर दिनेश हा गावदेवी पाये संघाचा फलंदाज. 5 चेंडू 13 धावा. आणि निश्चितच यानंतर कान्हाई स्पोर्ट पाये संघ शतरंगासाठी लगेच आपण उतरायचं आहे. जयदुर्ग सुरई बी आणि कान्हाई पाये या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. बघूया इथे एक धाव कंप्लीट केलेली आहे. दोन्ही धावा लेगबाईच्या स्वरूपात आलेले आहेत. 4-12चं इक्वेशन आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष्य आहे. बघू शकता आपण जयदुर्गा सुरई बी आयोजक संघ RR ब्रदर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक चांगला कलरफुल टी शर्ट स्वर्गीय अनंत मंगल्या पाटील यांच्या माध्यमातून बारक्या मंगल्या पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहे. RR ब्रदर्स. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. आणि या चेंडूवर 4 धावा. पंच निश्चितच षटकार आहे.
6 धावांची गरज. बघा या षटकारांनी जणू काही गावदेवी पाये संघाच्या खेळाडू कक्षामध्ये नवीन चैतन्य निर्माण केलेले आहे. बघूया 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3-6 इक्वेशन आहे. आणि बघूया या षटकारांनी अशा जिवंत पल्लवीत झालेले आहेत गावदेवी स्पोर्ट पाये संघाच्या. मात्र सचिन याला देखील कमी लेखून चालणार नाहीये. सचिनकडे ॲबिलिटी आहे. असे कित्येक सामन्यामधून सचिन यांनी अगदी अट्टीटट्टीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. 3 चेंडू 6 धावा. या इथे 1 धाव आलेली आहे. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण. बघा चेंडू डीप थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक उचले पर्यंत दोन्ही खेळाडू दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मी तर म्हणे की यष्टीरक्षक संदीप मोरे यांनी चेंडू फील करायला हवा होता. कदाचित या चेंडूवर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र क्रिकेटला जरतरची भाषा चालत नाही आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 46 धावांचं लक्ष आहे म्हणजे 42 धावा बनवल्यात. येणाऱ्या 2 मध्ये अजूनही 4 धावा या बनवायच्या आहेत. बघा ज्या पॅनल्टीच्या 2 धावा आहेत त्या 2 धावा निश्चितच कुठेतरी जोशीलवन भादवड या संघाला पराभवाच्या खायेत नेतात की मात्र ते लक्की ठरत आहेत. ते येणारे 2 चेंडू सांगून जातील. 2-4. 2-4चं इक्वेशन आहे. बघूया सचिन आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षणाची वीर असणार असताना समोर फलंदाज आहेत उमेश मुकादम. वेलकम निलेश पाटील. 2-4 आणि या चेंडूवर देखील 2 धावा पूर्ण. वेलकम सचिन आणि निलेश. सिद्धिविनायक अंजूर 40+ संघाची एक उत्कृष्ट जोडी आपण पाहतोय. आणि उद्या निश्चितच आपण सिद्धिविनायक अंजूर संघाला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. A1 जोडीचे शिल्पकार निलेश पाटील यांचं सिद्धिविनायक क्रीडानगरी मध्ये शुभ आगमन झालेले आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. या स्पर्धेतील आत्तापर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट सामना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. ज्या 2 धावा पॅनल्टीच्या आलेल्या आहेत आणि निश्चितच त्या 2 धावा बघूया जोशी 11 संघाच्या पायथ्याशी पडतायत की याउलट गावदेवी पाये संघ या 2 धावेच्या बलावर या सामन्यावर विजय संपादन करतोय. 1 चेंडू आणि 2 धावा. स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2022 चा आत्तापर्यंतचा एक सर्वोत्कृष्ट सामना म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 1 चेंडू 2 धावा. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 44 धावा झाली आहेत. 46 धावांचं लक्ष होतं. भादवड विपक्ष पाये. 1-2 आणि हा चेंडू गॅप मधून 2 दरारमधून फरार झालेले आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणि या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे गावदेवी स्पोर्ट पाये संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अडलक मुसाबाई ऑल टीम नानास जोशी 11 भादवाड.